म्हणजे गुरूंकडली तालीम काय असते, बरोबर कोण तर पद्मश्री सुरेश वाडकर तुझे गुरुबंधू. त्यांनी मला व्हायोलिन वाजवताना बघितलं. तर कार्यक्रम संपल्यानंतर ते गुरुजींना म्हणाले की ये लड़का मुझे मेरे पिक्चर के लिए चाहिए. माझ्या वडिलांना तेव्हा महिन्याला 1200 रुपये पगार होता. 12वीतली मी गोष्ट सांगतो. 12वीतल्या मुलाला म्युझिक मधलं उषा खन्नाचं काम महिना 6000 रुपये, समोरून जर ऑफर आली तर तो काय म्हणेल, काय करेल? म्युझिक मधनं केवळ आनंद घ्यायचा आणि आनंद मिळेल तिथेच वाजवायला जायचं. समोरचा मनुष्य तुम्हाला ज्या कामासाठी म्हणून पैसे देतोय ते काम त्याच्या सॅटिस्फॅक्शन पर्यंत तुम्ही अशा प्रकारे करा की त्याने परत तुम्हाला बोलवलं पाहिजे. करेक्ट. आणि तो सिनेमा संपला आणि माझा मुलगा ओरडला, बाबा तुमचं नाव. वादकाने स्टेजवर यावं आणि स्टेजवर जी स्पॉन्टेनिटी लागते ना, ह्या स्पॉन्टेनिटीमुळे खरं तर माझी आणि आप्पा वडवकरांची ओळख झाली. आणि हे जे मी एवढं फक्त केल्यानंतर प्रेक्षकातून क्या बात आहे असा आवाज आला. बघतो तर तिकडे एक सफेद आकृती दिसली मला, ते आप्पा वडवकर. रसिको नमस्कार, मी पराग माटेगावकर. ध्येयवेडे कलाकार या माझ्या सिरीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण भेटणार आहोत अशा एका आमच्या म्युझिशियन मित्राला, जो एक उत्तम व्हायोलिन वादक आहे, उत्तम स्वरलीन वादक आहे आणि उत्तम मेंडोलिन वादक आहे. खूप वर्षांपासून रंगमंचीय कार्यक्रमातून आणि स्टुडिओजमधून या कलाकारांनी खूप काम केलेलं आहे. घरच्यांचा राजू, आणि ज्यांना म्युझिशियन एक आदराने मास्तर म्हणून त्यांना म्हणतात, कारण तसं कामच त्यांचं आहे. एक त्यांच्याबद्दल एक वेगळा आदर सगळ्या म्युझिशियनमध्ये आहे. तर भेटूया आमच्या या सुरेल मित्राला, महेश खानोलकर. महेश नमस्कार. नमस्कार. ध्येयवेडे कलाकार या माझ्या सिरीजमध्ये तुझं खरंच मनापासून स्वागत. धन्यवाद. शेवटी हा योग जुळून आला. आज करू उद्या करू करता करता व्यत्यय येत गेली. पण माझा असा एक विश्वास आहे की जिथे खूप व्यत्यय येतात पण ते नंतर काम खूप छान होतं, असा माझा अनुभव आहे. मला ना महेश एक तुला विचारायचं आहे, तुला आता नेहमीच व्हायोलिन, स्वरलीन, मेंडोलिन हे सगळं वाजवताना की गेली कित्येक वर्ष मोठ्या मोठ्या कॉन्सर्टमध्ये तुला मी काय सगळेच रसिक बघतायत. पण खरं तर अगदी लहानपण तुझं जे आहे 4.5 वर्षाचा असतानापासून तू गाणं शिकत होतास, आणि ते अगदी साध्या सुध्या गुरूंकडे नाही तर पंडित जियालाल वसंत विद्यालय तिथे तू शिकत होतास आणि ते खूप वर्ष शिकत होतास. मग अचानक गाणं सुटलं की तू बंद केलं मला काही माहिती नाही, पण तू मग पूर्णपणे व्हायोलिनकडे वळलास. याचं काय म्हणजे कारण, ते मला ते जाणून घ्यायचं आहे. खूप इंटरेस्टिंग भाग आहे तो. तुझा प्रश्न असा आहे की म्हणजे
सांगायचं झालं तर एक खूप मोठा काळ कव्हर करावा लागेल त्यासाठी. पण फक्त तुझा एवढा प्रश्न की गाणं शिकत होतो मी, गाणं त्यासोबत मी व्हायोलिनही शिकवत होतो आणि तबला देखील शिकवतो गुरुजींकडे. म्हणजे आमच्या आचार्य पंडित जियालालजी वसंत, वसंत संगीत निकेतन हे आमच्या क्लासचं नाव. झालं असं की 10वी नंतर थोडा बरा असल्यामुळे अभ्यासात चांगले मार्क मिळाले आणि रुपारेल कॉलेजमध्ये मला सायन्सला ऍडमिशन मिळाली. आणि मीडियम चेंज, म्हणजे मी मराठी मीडियम मध्ये होतो आणि इंग्लिश मीडियम मध्ये गेलो आणि त्याच्यातून रुपारेल कॉलेज, सगळी हुशार मुलं आणि त्यांच्यासोबत आपण स्पर्धा करायची, कारण स्पर्धा ही होतीच 12वीला. तुम्हाला समजा इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा तेव्हा काही एक मोजकेच कोर्सेस होते, तर तुम्हाला तो अभ्यास करावाच लागणार. आणि मीडियम चेंज त्याच्यामुळे ते कळणं ते देखील खूप कठीण होतं, जे समोर जे शिकवलं जात आहे. त्यामुळे कॉलेज, त्याची प्रॅक्टिकल्स आणि ते सगळं शिकवलेलं परत ते लक्षात राहावं म्हणून क्लास प्रत्येक विषयाचा. म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून रात्रीपर्यंत आम्ही त्या अभ्यासातच असायचो 11वी नंतर, म्हणजे 11वी पासून. आणि हे जे 10वी पर्यंत जे आयुष्य होतं ते नेमकं उलट झालं. म्हणजे 10वी पर्यंत आम्ही पूर्ण, मी म्युझिकमध्ये असायचो आणि 10वी नंतर म्युझिक पूर्णपणे बंद झालं, माझा क्लास बंद झाला. आणि 10वीत साधारण माझं तेव्हा वय एक 15 वर्ष होतं, त्यामुळे आवाज फुटला तेव्हा. आणि जेव्हा तुमचा आवाज फुटतो त्यावेळेस तुम्हाला रियाज खूप आवश्यक असतो, ती बैठक आवश्यक असते. पण तो रियाज माझा 11वीच्या पुढे होऊच शकला नाही. व्हायोलिन एक होतं हातात, ते राहिलं. आणि 11वी पासून ज्या वेगवेगळे साथसंगत मिळत राहिली संगीतात असलेल्या मित्रांची, त्यांच्याकडून मागणी ही व्हायोलिन बद्दलच येत गेली. माझ्या गाण्याला त्यावेळेस तेवढं प्रोत्साहन मिळालं नाही, तेवढा रियाज माझा झाला नाही आणि त्यामुळे ते गाणं टिकलं नाही. ते म्हणजे अस्तंगत पावलं असं आपण म्हणू शकू. आता तुझी शेड्यूल तुझं सांगतोयस की 10वी नंतरचं, आणि ते 4.5 वर्ष तू असताना ते 10वी पर्यंतचं अगदी विरुद्ध होतं. म्हणजे मला जे कळलं त्याप्रमाणे सकाळी 8 ते 11 विद्यालयात रोज, पुन्हा संध्याकाळी पुन्हा शाळेतून परत आल्यावर पुन्हा रात्री 9 वाजेपर्यंत विद्यालयात. म्हणजे जवळपास 6 तास दिवसातून गुरुच्या सान्निध्यात राहायचं. 6वी पर्यंत हेच होतं माझं, रोज राहायचं. जेमतेम आजकाल आठवड्यातून 2 दिवस गाण्याच्या क्लासला लोक पाठवतात. म्हणजे गुरूंकडली तालीम काय असते. आणि ते बरोबर कोण तर पद्मश्री सुरेश वाडकर, तुझे गुरुबंधू. म्हणजे तो एक फोटो पण आहे, आपण तो दाखव रसिकांना की सुरेशजी तबल्याला आहेत आणि तू मध्ये बसून गातोयस. आमचा दादा आहे तो, माझ्याहून 6-7 वर्षांनी मोठा असेल. म्हणजे माझ्या मोठ्या भावाचा तो अगदी जिगरी दोस्त तेव्हाचा. आणि म्हणजे आमचं ना असं शिक्षण, म्हणजे समोर गुरुजींनी असं बसवलंय आणि चला, असं कधी असं झालं नाही. सगळे आम्ही एकत्र, चलो आज ये गाएंगे, आज यमन बजाएंगे. मग ते यमनचे गत वाजवायची, त्याचे तोडे वाजवायचे आणि एकमेकांना शिकवत जायचं. अरे तू हे चुकतोयस, हे असं नाही, हे असं आहे वगैरे. मग त्या ग्रुपने असं आमचं ते शिक्षण होत गेलं. म्हणजे असं इंडिव्हिज्युअली बाबा बसवलंय, वाजव यमन असं नाही. आणि मग त्यामुळे ना क्लासमध्ये कधी असं कंटाळा आला नाही. सतत काहीतरी घडत असायचं. म्हणजे कधी, आता मी खरं तर गेलो होतो गाणं शिकायला गुरुजींकडे, पण गुरुजींचं आमचं असं होतं की तुम्ही फक्त गाणं शिकू नका, की संगीत म्हटल्यानंतर गाणं वाजवणं आणि नृत्य
कथक पण मुली करायच्या. करेक्ट. आणि आम्ही कथकचे पढंत म्हणायचो. ताथईत आथईत नवनिनाद नंदित नरत नरे त्रिगुणत तवित गणनत तथई किंवा ताथईत आथईत दा त्रक्का थुंगा दागे दिंगे दादा दिंता दिता कडता तक्का थुंगा तकडे तका किटक तगदी गण ताथईत आथईत क्या बात है. थईत थईत थई 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 थईत ता थईत थई 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 थईत ता थईत थई 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 थईत ता थईत थईत क्या बात. वा वा. आणि त्यामुळे सगळ्या प्रकारचं काही ना काहीतरी चालू असायचं. वा. मग आता काय ऑर्केस्ट्रा, म्हणजे ऑर्केस्ट्रा आताची जी टर्म आहे ना, आमचा ऑर्केस्ट्रा म्हणजे काय, यमन रागातला ऑर्केस्ट्रा. बर. मग ते गुरुजींचे एक 5-5 मिनिटाचे असे 6-6 मिनिटाचे असे पीसेस असायचे. मग ग म ग प प द नि द सा नि रे ग नि रे सा नि द प नि द सगळे मिळून वाजायचं. प म ग रे ग म ग रे सा ध नि रे दा तीन तीन ता दा तीन तीन ता दा रे सा धन. मग त्याच्यामध्ये झाला, मग तो थोडा काही सितारने वाजवायचा, काही वॉयलिन वाजवायचे, मध्ये सरोद. मग असा तो मी तुला एक फोटो दाखवीन ज्याच्यामध्ये अशा 10-15 सितारी आहेत, 3-4 सरोद आहेत, 2 दिलरुबा आहेत, हार्मोनियम आहेत, तबले आहेत वगैरे. असा तो पूर्ण स्टेज भरलेले आहेत लहान मुलांनी आणि ते एकत्र वाजवत आहेत. मला त्या गुरुजींबद्दल हेही कळलं, त्यांचा अप्रोच फार वेगळा असायचा की गायकाने एक तंतुवाद्य शिकलं पाहिजे, कारण फाईन ट्युनिंग जे कळायला पाहिजे. तंतुवाद्य आणि तबला देखील की ताल की मी तबला पण वाजवायचो. हो. की रेला आमचं, आता आठवेल की नाही माहित नाही मला, रेला आमचं मोरचाल म्हणून एक रेला होता की धागे ना दिन दिन नागे धागे ना दिन नागे दिन नागे ना दिन दिन नागे दिन दागे ना नागे ना ताके ना तीन तीन नागे ताके ना दिन नागे तीन नागे ना तीन तीन नागे तीन तागे ना नागे. क्या बात. ताते की धागे ना दिन ना दिन दिन नागे तीन नागे ना धा दिन दिन नागे दिन नागे ना धा दिन दिन नागे दिन नागे ना धा. ताते की धागे ना दिन ना दिन दिन नागे दिन नागे ना धा दिन दिन नागे दिन नागे ना धा दिन दिन नागे दिन नागे ना धा. ताते की धागे ना दिन ना दिन दिन नागे दिन नागे ना धा दिन दिन नागे दिन नागे ना धा दिन दिन नागे दिन नागे ना. क्या बात आहे. आठवलं की सगळं, इतके वर्ष केलेलं. काय माहिती, ते इम्प्रेशन आहे. करेक्ट. किंवा एखादे तोडे असायचे ते याचे तबल्याचे. आणि त्याने काय की तू सुरेशजींचं पण बघशील ना, त्यांचा ताल इतका पक्का आहे. हो. तालात की म्हणजे आता धरीला वृथा छंद वगैरे ही जी गाणी आहेत ती तालात अशी. आणि मला वाटतं एक क्लिप पण, व्हिडिओ क्लिप बघितली होती की झाकीरबाई गात आहेत आणि सुरेशजी तबला. मग खरं तर त्या क्लिप मध्ये जे सुरेशजीने जे वाजवले ना, तो अतिशय बेसिक वाजवले, पण खूपच उत्कृष्ट तबला वाजवतो असं मी म्हणेन. आणि ते सगळं असं नव्हतं की गाण्यावरतीच खूप कॉन्सन्ट्रेट करायचं, तबल्यावरतीच खूप करायचं. जे आवडेल ते वाजवायचं आणि जी गरज असेल ते करायचं. मी संतूर पण वाजवलेलं आहे. क्या बात. हो. गुरुजींनी एकदा आम्ही काश्मीरला गेलेलो असताना मिळालं कुठेतरी ते काश्मीरी ते संतूर मिळालं. मला म्हणाले बजाएगा, बजाऊंगा. क्या बात. चला मग ते ट्यून करून वाजवायचं. तू एवढं सगळं संगीत लहानपणापासून केलंय किंवा तू भाग्यवान आहेस की अशा गुरूंकडे 4.5 वर्षाचं असताना तुला आई-वडिलांनी पाठवलं आणि सलग 9-10 वर्ष अशी तालीम. आई वडिलांनी पाठवलं म्हणजे ती पण कहाणी एक वेगळीच आहे. म्हणजे घरी एक सांगीतिक वातावरण होतंच. म्हणजे वडील कुठेही न शिकता हार्मोनियम वाजवायचे. नाट्यसंगीताचं प्रचंड वेड माझ्या वडिलांना, काकांना. आई म्हणजे तिथे गिरगावात राहणारी, म्हणजे अजून पुढे काय सांगायची गरज नाही खरं तर. पण मामा माझा ना ते करणे लावायचा, म्हणजे आताची जी साऊंड सिस्टीम म्हणतात ना. आणि मग कोणते बाळकराम वरळीकर किंवा पुण्याचे भावगीत गायक गजाननराव वाटवे यांचे मेळे वगैरे असायचे. त्यांना करणे लावायला माझा मामा. त्यामुळे आईला भावगीतांची वगैरे आवड. घरात मी शेंडेफळ, सगळ्यात लहान, खूपच लहान. वडील ऑफिसला गेले आणि भावंड शाळेत गेली की मी आणि आई, मग वनिता मंडळात जी काय गाणी लागायची आई गाणी म्हणायची ती स्वतः, आणि तिच्याबरोबर मी गाणं म्हणायचो.
आता 2.5-3 वर्षाचा मुलगा गाणं म्हणतो आणि मला ती गाणी पाठवायची. गाणं म्हणतोय म्हटल्यानंतर आणि गाणी सगळी पाठ ना, तर कुठे गेलो, वाढदिवसाला गेलो, लग्नात, मुंजीत, पूजेला, की राजू गाणं म्हण, मला घरी राजू म्हणतात. गाणं म्हण म्हटल्यानंतर एकामागोमाग एक समोरच्याने थांब म्हणेपर्यंत सुरू. तर असं एका ठिकाणी आम्ही वांद्र्यातच गेलो होतो पूजेला, त्यांच्या घरी गाणी म्हटल्यानंतर ते म्हणाले की ह्याला शिकवत का नाही. तर आई म्हणाली की घरची तेवढी परिस्थिती नाही आहे की असं शिकवणीला वगैरे. तर हो, माझी मुलगी जाते, तुमच्या घराच्या अगदी 5 मिनिटावरती एक क्लास आहे, ते गुरुजी मोफत शिकवतात, लहान मुलांना मोफत शिकवतात. आता सांग, आणि तिथे गुरुजी होते आमचे जियालालजी वसंत. मी दुसऱ्या दिवशी, मी 4.5 वर्षाचा, माझी बहीण साधारण एक 8-10 वर्षाची असेल, मोठा भाऊ 12 वर्षाचा आणि आई, असे सगळेजण आम्ही क्लासमध्ये गेलो. त्या दिवसापासून शिक्षण गुरुजींकडे. आणि बरोबर 3 महिन्यांनी आई, गुरुजींनी आईला सांगितलं की क्लास का एनुअल फंक्शन है चर्चगेट में, सुंदराबाई हॉल में, तो आप महेश को लेके आइए. आई म्हणाल ठीक है, थोड़ा अच्छा कपड़े पहन के, सब बड़े बड़े लोग होंगे वहाँ. ठीक आहे. आईने स्वतःच शिवलेला एक चांगला असा जब्बा. आम्ही गेलो तिथे आणि ते कार्यक्रम सुरू होण्याआधी क्लासमधलाच एक मुलगा आला, म्हणाला महेशला गुरुजींनी स्टेजवरती बोलवलंय. तर आईला वाटलं की स्टेज काय असतं, तिथली अरेंजमेंट काय असते, मुलं कशी परफॉर्म करतात वगैरे, ते बघायला म्हणून. ठीक आहे, मी गेलोय. 5 मिनिटांनी पडदा जेव्हा उघडला त्या मध्यभागी मी बसलो. आईला दरदरून घाम फुटला. मला काहीच फरक नाही, मला ते नीट आठवतच नाही, पण आता जे आईने भावंडांनी वगैरे सांगितलं ते. आणि 5 मिनिटं गुरुजींनी राग भूपाली गाऊन घेतला माझ्या. वा. 4 वर्षाच्या मुलाकडून. क्या बात आहे. 3 महिन्यात. म्हणजे ते संत पुरुषही होते, जादूगारही होते. एक ते 10 बाय 10 रूम मध्ये आम्ही एक 30-40 मुलं शिकायचो. कसे शिकायचो माहित नाही, पण तिथे हार्मोनियम, सितार, सरोद, व्हायोलिन, तबला, दिलरुबा, सगळं शिकायचं मुलं. आणि एकदम त्यानंतर तू जे म्हणालास की 10वी-11वी नंतर सगळं लाईफ चेंज झालं, पण त्यानंतर तू इंजिनिअरिंग केलंस. आणि ते खूप क्रेडिटेबल आहे की आता सगळीकडे इंजिनिअरिंग कॉलेजेस खूप असतात. म्हणजे जर गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही मिळाली तर चांगले प्रायव्हेट कॉलेजेस असतात, ऑप्शन खूप आहेत. म्हणजे असं होत नाही की तिथे आपण सिलेक्ट झालो नाही तर आता काहीतरी करा, BSc वगैरे किंवा असं हे होत नाही. फक्त 240 सीट्स मला वाटतं तेव्हा होत्या. हा, म्हणजे विजेटीआयला 180, सरदार पटेलला 180, ह्याच्या म्हणजे एकूण मिळून 360, पण ओपनला 240. दोन्ही मिळून मुंबईत 240 सीट्स होत्या इंजिनिअरिंगला. म्हणजे हे सगळं करत असताना तू सगळीकडे व्हायोलिन वाजवतच होतास. ठीक आहे, गाणं तुझं बंद झालं, ते कसं तू मॅनेज करत असं? आता अशोक खांडेचे तू कार्यक्रम खूप वर्ष केलेस, मंगलगाणी, दंगलगाणी, म्हणजे चौरंगचे सगळेच कार्यक्रम. आणि मला वाटतं आवाज की दुनियाचं संगीत संयोजन पण तूच केलंय 1994. अशोकचे कार्यक्रम प्रचंड व्हायचे. तू कसं काय मॅनेज करत होतास हे सगळं? कसं म्हणजे खरं तर मॅनेज करता येतं म्हटलं तर. कारण मी असं, माझं असं ऑब्झर्वेशन आहे ना, लोक खूप वेळ वाया घालवतात. म्हणजे उदाहरणार्थ आमच्या म्युन्सिपाल्टीत जर म्हटलं तर असे ग्रुप्स असायचे की तुमच्या ऑफिसचा वेळ संपली की मग एकमेकांना फोन करा किंवा अजून कुठे भेटा किंवा काय साहेब काय म्हणताय वगैरे किंवा अजून काही. माझं तसं काही नाही.
तुमची ती वेळ 10:30 ते 5:30 संपले. ते संपली की रात्री तुमचा कार्यक्रम रात्री. आणि तुम्ही जर बऱ्यापैकी जर तुम्हाला तुमचं जे 24 तास आहेत हे तुम्ही ऍडजस्ट केलेत तर तुम्ही व्यवस्थित सगळं करू शकता असं माझं म्हणणं आहे. एक ते तुझं 5:30ला जॉब संपल्यानंतर पार्ल्यात येऊन कार्यक्रम करणं किंवा अजून दादरला जाऊन कार्य गोष्ट वेगळी. पण अशोकचा कार्यक्रम पुण्यात असायचे, बाहेर गावी असायचे, मग तेव्हा कशी सर्कस होती? ते ऍडजस्ट करावे लागायचे. म्हणजे 10 ते 5 नोकरी, 5:12ला ती डेक्कन क्वीन नाही त्याच्या आधीची ती गाडी पकडायची, 8 वाजता ती शिवाजीनगरला पोचायची आणि मग बालगंधर्वला कार्यक्रम, रात्री बसने येऊन पहाटे थोडा वेळ झोप घ्यायची आणि परत दुसऱ्या दिवशी कामावर. क्या बात आहे. हा, आणि तेव्हा ते जमत देखील होतं. म्हणजे ती एक कसरत करावी, तारेवरची कसरत, तारेवरची कसरत करावी लागायची. आणि पण मी कधी म्हणजे असं नाही केलं की जॉबकडे लक्षच नाही दिलं. म्हणजे अनेक लोक असं असतात की त्यांचं सर्व्हिस जिथे करतात तिथे त्यांचा काहीच म्हणजे प्रोफेशनली त्यांचा ठसा काही नसतो. बरोबर, तसं माझं झालं नाही. मी कॉर्पोरेशन मधून डेप्युटी चीफ इंजिनियर म्हणून रिटायर झालो. रिटायर झालो म्हणण्यापेक्षा मी राजीनामा दिला. याचं कारण आहे, कारण तुम्ही ह्या पोस्टला, एवढ्या मोठ्या पोस्टला गेल्यानंतर ऑलमोस्ट 24 तास तुम्ही बिझी असता. आणि तेव्हा एक पिरियड असा झाला की माझा म्युझिक पूर्णपणे बंद व्हायला लागलं. बरं. आणि मग ती तारेवरची कसरत जी आहे ना ती पूर्णपणे एका बाजूला झुकायला लागली. आणि मग मी विचार केला, आपण जर 32 वर्ष सर्व्हिस केलेली आहे तर आता आपण थांबलं पाहिजे की हे. आणि म्युझिक हे माझ्या लहानपणापासून होतं ना. सर्व्हिस ही माझी नंतर आली. करेक्ट. शिक्षणानंतर सर्व्हिस आली माझी. बरोबर. तर ते म्युझिक मी सोडू शकत नव्हतो. म्हणून म्हटलं आता असं काय मी खूप म्युझिक करतोय अशातला भाग नाही, पण मी म्युझिकला बऱ्यापैकी वेळ देऊ शकतो. करेक्ट. आता आवाज की दुनिया पूर्ण हिंदी कार्यक्रम होता, बरोबर, आणि एकदम मंगल गाणी दंगल गाणी पूर्ण मराठी कार्यक्रम. म्हणजे लोकांना त्यात वेळच मिळत नाही. अशोक खांडेचे कार्यक्रम तसेच, लोकांना, रसिकांना आता काय घडलंय विचार करायला वेळच नाही, असं फटाफट पडते. त्यांचं एक स्किल आहे ते. मंगल गाणी दंगल गाणीचे तू खूप कार्यक्रम वाजवलेस ना. मंगल गाणी दंगल गाणी सुरूच कॉलेजपासून झालं. बर. अशोक हा आमच्या कॉलेजचा GS होता. बर. म्हणजे माझी आणि अशोकची ओळख कशी की खरं तर मी 11वी-12वीला त्याला टेबल टेनिस चॅम्पियन म्हणून ओळखायचो. बर. म्हणजे आम्ही आमचं प्रॅक्टिकल झाले की माझा जो क्लासला जायचा वेळ असायचा त्याच्यामध्ये जे काय 1-1.5 तास मिळायचा त्यात आम्ही जिमखान्यात टेबल टेनिस खेळायला जायचो. तर तिथे हे कॉलेजचे चॅम्पियन्स म्हणजे एक मला वाटतं कोणतरी श्रीराम म्हणून कोणतरी होता आणि अशोक, असे हे चॅम्पियन तिथे प्रॅक्टिस करायला यायचे. तर मला माहित होतं की हा टेबल टेनिस चॅम्पियन आहे म्हणून. मग नंतर कॉलेजचं सोविनियर जेव्हा बघितलं तेव्हा बघितलं की काय MA इकॉनॉमिक्स. बरं. त्याच्यामध्ये त्याला काहीतरी गोल्ड मेडल मिळालं होतं. असा त्याचा फोटो बघितला, म्हटलं अरे आपला टेबल टेनिस चॅम्पियन हा बघ त्याचा फोटो. इथपर्यंत ठीक होतं. त्यानंतर मी 12वी नंतर 1 वर्ष मी डिप्लोमा केला. तर त्या डिप्लोमाला असताना मी कधी कधी माझ्या मित्रांना भेटायला रुपारेलला यायचो. तर तिथे आमचा एक अकॉर्डियन वाजवणारा माझा मित्र होता, विजय रानाडे म्हणून. तर तो मला म्हणाला की अरे आम्ही इथे जिमखान्यात प्रॅक्टिस करत असतो कॉलेज डेची, रुपारेलच्या कॉलेज डेची, तर तू येशील काय? तर म्हटलं अरे मी तर आता एक्सटर्नल स्टुडंट आहे ना. म्हणाले की मग थोडंफार तुला पेमेंट पण देऊ आम्ही, मानधन वगैरे देऊ. म्हटलं चला. तर त्यांची 15 दिवस रिहर्सल चालूच होती म्हणजे. आणि मी तिथे गेलो तर समोर बघितलं तर तोच टेबल टेनिस चॅम्पियन अशोक खांडे.
आणि तेव्हा ते तिथे कॉलेजसाठी म्हणून पसायदान ते कसायदान अच्छा. असं त्यांनी 45 मिनिटाचा कार्यक्रम बसवला होता, बर. जो नंतर मोठा होऊन मंगलगाणी दंगलगाणी बर. झाला. अच्छा. आणि तेव्हा म्हणजे तेव्हा माझी अशोकशी म्युझिक या विषयाने ओळख झाली की तेव्हा मला आठवतं की म्यानातून उसळे त्यांनी गाणं घेतलं होतं आणि त्याचं म्युझिक 2 कोणाचं बसलेलं नव्हतं आणि मी जाऊन ते म्युझिक 2 वाजवलं. अरे क्या बात, काय काय म्हणे, अरे हा पाहिजेच आपल्याला माणूस म्हणून. मग मी तिथे 100 रुपये बिदागीवरती तो कॉलेज डे वाजवला. तेव्हा तिथे अशोकशी ओळख झाली. आणि नंतर 1988 किंवा 89 साली तिथे कला सरगमचा मी अक्षय गाणी म्हणून कार्यक्रम करायचो आणि तो कार्यक्रम बघायला अशोक आला होता. आणि अशोक म्हणाला की मी एक नवीन कार्यक्रम बसवतोय, तू येशील का? म्हणजे आपलाच आहे म्हणा, पसायदान ते कसायदान. जरा आम्ही तो मोठा केलाय, 45 मिनिटाचा आम्ही 2.5 तासाचा केलाय. तर मी त्याला म्हटलं की अरे बाबा, मी अक्षय गाणी आता वाजवतोय, त्यामुळे मी पूर्ण वेळ तुझ्याकडे नाही येऊ शकणार. तर तो म्हणाला ठीक आहे. पण नंतर असं झालं की एकदा काही कारणाने त्यांचे जे रेग्युलर व्हायोलिन वादक होते ते हजर राहू शकत नव्हते आणि अगदी आयत्या वेळेस मला बोलवलं गेलं. मी तो कार्यक्रम वाजवला आणि नंतर जवळपास 94 पर्यंत असं झालं की त्या कुठेही प्रॉब्लेम आला तर, म्हणजे त्यांच्या वादकांचा प्रॉब्लेम आला की मला बोलवलं जायचं आणि मी एक सबस्टिट्यूट आर्टिस्ट म्हणून मंगलगाणी दंगलगाणी वाजवायचो. 1994 साला. 1994 पर्यंत माझं हे असं होतं की आपण हिंदी कार्यक्रम नाही वाजवायचा. 2 वर्ष मी ओरिसाला होतो, 84 ते 86. आणि तिथून जेव्हा आलो तेव्हा असं म्हटलं होतं की आपण हिंदी कार्यक्रम नाही करायचं म्हणून. आणि अशोकचं तेव्हा लंडन टूर झाली होती 94ला ह्याच्या चौरंगच्या ग्रुपची. आणि तिथून जो अशोक आला तो मला फोन केला त्याने की महेश, आपल्याला हिंदी ऑर्केस्ट्रा करायचा आहे. म्हटलं अरे मी हिंदी ऑर्केस्ट्रा नाही वाजवत, म्हणजे मी नाही करत हिंदी ऑर्केस्ट्रा. तर तो म्हणाला नाही नाही तुला यावं लागेल. मी म्हटलं मी नाही करत बाबा, मला असं. त्याचं तिसऱ्यांदा जेव्हा फोन आला तर तो तिसऱ्यांदा फोन असा होता की तू असं कर, ऑफिस संपल्यानंतर तू चौरंगच्या ऑफिसला ये माटुंग्याला, मला तुला ते सगळं संहिता ऐकवायची. आणि त्याने मला 6 ते 9 या वेळात पूर्ण ती आवाज की दुनियाची संहिता ऐकवली की मला काय सादर करायचं. तर मी म्हटलं तुझी संहिता मला खूप आवडली म्हटलं. पण त्या काळी जो हिंदी ऑर्केस्ट्रा होता ना त्याच्यामध्ये म्हणजे मला बेसिकली का नाही आवडायचं, हिंदीमध्ये तेव्हा वाजवणं का नाही आवडायचं की असे सितारचे पीस गिटारवर घेतले पाहिजे, करेक्ट, किंवा स्ट्रिंगचे पीस, ग्रुप व्हायोलिनचे पीसेस अकॉर्डियनवर घेतले जायचे. आणि अजून काय की ऑर्केस्ट्रामध्ये ना असं एकच तबला असायचा, तो काळीपासला ट्यून केला की सगळी गाणी त्या एकाच तबल्यावरती वाजायची. मग गाण्याचा सूर काही असो, गाण्याचा सूर काही असो. म्हणजे आता काळी तीनचं सॉरी सफेद तीनचं वगैरे गाणं असेल आणि तुम्ही काळीपासचा तबला घेतला तर ते प्रॉपर नाही वाटत ना, तुमच्या कानालाच त्रास होतो. आणि एकूणच ते मला ते सगळे ढॅन 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 असं वाटायचं की ते सगळे ते स्ट्रोब लाईट्स आणि नाही मजा यायची. अशोकला मी सांगितलं की म्हटलं हिंदी ऑर्केस्ट्राचा हा एक ड्रॉबॅक आहे. आणि तो मला म्हणाला की तुला दिलं मी फ्री हँड दिला, जे हवे तुला पाहिजे तसं तो हा कार्यक्रम बसव. मग आमच्या त्यावेळेस आम्ही 5-5 तबले, 3 ढोलक, 2 मृदुंग, आम्ही 4 व्हायोलिनिस्ट होतो तेव्हा, मेंडोलिन पण मी वाजवायचो, बासरी, हार्मोनियम तर होतीच, 2 गिटार, त्यापैकी एक स्पॅनिश गिटार, एक स्पॅनिश आणि एक बेस, आणि 2 सिंथेसायझर.
असे म्हणजे सिंथेसायझर यासाठी की एक तुम्हाला एक बॉडी आणि सगळे इतर वाद्यातले पीसेस वाजवायला म्हणून उपयोग होतो. हा, असा तो मला तो माझ्या पद्धतीने बसवता आला कार्यक्रम. सुरुवातीला थोडी अशी टीका झाली की हा हिंदी भावगीतांचा कार्यक्रम वाटतो म्हणून. बर. पण नंतर गुजराती लोकांनी जो तो उचलून धरला आणि नंतर बघता बघता त्याचे 1000-1500 प्रयोग झाले. म्हणजे US मध्येच त्याचे जवळपास 75 शोज झाले. बापरे. आता तू एवढं सगळं म्हणजे एक व्हायोलिनिस्ट असं तुझं जे करिअर, व्हायोलिनिस्ट म्हणून अशोक हांडेचे सगळे कार्यक्रम, मेंडोलिन तू वाजवत होतास, ही गोष्ट वेगळी. पण ना एक मी तुला फरमाईश करणार आहे की एक व्हायोलिनवर शोर फिल्म मधलं एक जरा धून थोडीशी वाजव. ती का ते आपण रसिकांना नंतर सांगूया. चालेल? चालेल चालेल. वाह, क्या बात है. आता आपण सांगू रसिकांना की ही ट्यून मी का वाजवायला सांगितली महेशजींना. याचं कारण असं आहे की शोर सिनेमा आपण सगळ्यांनी बघितला आहे. काही सिनेमे असे असतात की हा नाही बघितला सिनेमा असं नाही म्हणत कोणी, निदान आपल्या जनरेशनचे लोक तर नाहीच. त्या सिनेमाकरता तुला एक मेन त्याच्यातला जो लहान मुलाचा रोल होता व्हायोलिनिस्ट तो दाखवला आहे. म्हणजे मनोज कुमार वगैरे सगळे ही स्टारकास्ट तुला त्या रोल करता बोलवलं होतं, कारण त्यांना मुळात व्हायोलिनिस्ट हवा होता. काय ते तू सांग. झालं असं की आमचे गुरुजी सत्य साईबाबांचे परमभक्त होते. म्हणजे आमचे पुट्टप्रतींना देखील खूप कार्यक्रम झालेत. आणि इथे मुंबईला एक मंत्री होते, त्यांच्या बंगल्यावरती सत्य साईबाबा आले होते आणि आमच्या लहान मुलांचा 2 तासाचा कार्यक्रम होता तिथे. आणि त्याच वेळेस मनोज कुमारजी ते देखील सत्य साईबाबांचे परमभक्त होते. ते ऑडियन्समध्ये बसले होते. बर. आणि त्यांच्या डोक्यात शोर पिक्चरची स्टारकास्ट चालू होती. तर शोर पिक्चरमध्ये ते स्वतः एक व्हायोलिनिस्ट दाखवले आहेत. व्हायोलिनिस्ट म्हणजे व्हायोलिन वाजवताना ते दाखवलेले आहेत. आणि त्यांच्या डोक्यात असं होतं की त्यांचा जो मुलगा आहे, लहान मुलगा, त्याने देखील व्हायोलिन वाजवावं. आणि त्यांनी मला व्हायोलिन वाजवताना बघितलं. तर कार्यक्रम संपल्यानंतर ते गुरुजींना म्हणाले की ये लड़का मुझे मेरे पिक्चर के लिए चाहिए, शूटिंग के लिए चाहिए अगले 2 साल के लिए. तर गुरुजी म्हणाले ये ऍक्टिंग वगैरह नहीं करता. तर ते म्हणाले नहीं, मेरा जो यानी मैं जो रोल देने वाला हूँ इस छोटे लड़के को, वो गूंगा दिखाया हुआ है. पिक्चर में वो गूंगा दिखाया है. और हम छोटे बच्चों से एक्टिंग तो करवा लेंगे, लेकिन उसको वायलिन बजाते हुए दिखाना ये बहुत डिफिकल्ट है. तो ये तो बजाता है और ठीक ठाक दिख रहा है असं म्हणाले असतील. पण आणि गुरुजींनी पण असा विचार केला की त्या काळात ना असं आता कसं सोशल मीडिया आहे किंवा वेगवेगळे टीव्ही चॅनल्स आहेत, तेव्हा काहीच नव्हतं. टीव्ही म्हणजे दूरदर्शन पण नव्हतं. करेक्ट. ही मला वाटतं मी 1969 सालातली गोष्ट सांगत असेल. आणि
त्यांनी रक्कम पण खूप मोठी ऑफर केली होती 2 वर्षासाठी. तर गुरुजी म्हणाले की पैसे पण मिळतील, थोडी प्रसिद्धी पण मिळेल. गुरुजी हो म्हणाले. आणि झालं आमचे स्क्रीन टेस्ट झाल्यात, कपडे शिवायला म्हणून ते टेलर येऊन गेले. पण ते 2 वर्षाचं शूटिंग म्हटल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट करावं लागतं आणि मी मायनर म्हणून ते कॉन्ट्रॅक्ट मी आणि माझी बहीण घरी घेऊन आलो. तर वडील आणि आई दोघांनीही पॉइंट ब्लँक नकार दिला. आम्ही मुलाला सिनेमात पाठवणार नाही. तो क्लासमध्ये संगीत शिकायला जातो आणि तो अभ्यासातही हुशार आहे, तर त्याच्या अभ्यासावर कुठलाही परिणाम होता कामा नये आणि त्याला संगीत म्हणजे संगीतच शिकता आलं पाहिजे. त्यावेळेस मला खूप खूप वाईट वाटलं होतं, खूपच वाईट वाटलं होतं. पण आता जेव्हा मी माझ्या आयुष्याकडे मागे वळून पाहतो तेव्हा मात्र माझ्या आई वडिलांनी तेव्हा घेतलेला डिसिजन हा किती करेक्ट होता हे मला आता कळतंय. तू विचार कर, आत्ताचे जर पेरेंट्स असते आणि इतका मोठा चान्स प्रोड्युसर स्वतः येतोय बरोबर विचारायला, तर काय करतील आत्ताचे पेरेंट्स? भाळून जातील आणि पटकन विचारच करणार. आताची परिस्थिती वेगळी आहे. पण त्यावेळेस जो माझ्या आई वडिलांनी डिसिजन घेतला, मला आता खरोखरच इतकं छान वाटतंय. बरोबर. आणि अशी आमिष ना माझ्या आयुष्यात खूप आली. मी 12वीत होतो ना तेव्हा मी हिंदी ऑर्केस्ट्रा वाजवायचो. तर एका कार्यक्रमाला 6 वेस्टर्न वाजवणारे व्हायोलिनिस्ट आले होते. बरं. वेस्टर्न वाजवणारे, वेस्टर्न स्टाईलने. आणि मी आपला इंडियन, मी माझे ते सोलो पीसेस, सारंगीचे पीसेस वगैरे मी वाजवले त्या कार्यक्रमात. त्यांचे संपल्यानंतर त्यांचे जे लीडर होते, मला तर त्यांचं नाव आठवत नाही, ते म्हणाले की ये जो हमारा ग्रुप है वो उषा खन्ना जी का ग्रुप है और उषा खन्ना जी को 1 महीने में कम से कम 20 दिन बैकग्राउंड का काम रहता है, बैकग्राउंड म्यूजिक बजाने का उनके पास काम रहता है और हम उनके ग्रुप में से हैं. तो हम यानी वेस्टर्न नोटेशन और वो सब 4th ऑक्टेव, 5th ऑक्टेव, 6th ऑक्टेव इसमें बजा लेते हैं, लेकिन मिडिल ऑक्टेव में बजाने के लिए आप ये बजा सकते हैं और आप नोटेशन भी बजाते हैं. अपना खुद का नोटेशन आप निकाल सकते हैं. तो आप हमारे ग्रुप में आएंगे क्या? तर आणि त्यांनी सांगितलं की त्यांना शिफ्टचे 300 रुपये मिळतात. बरं. आणि 20 दिवस काम, म्हणजे किती झाले? 6000 रुपये झाले. बरोबर. बरोबर. माझ्या वडिलांना तेव्हा महिन्याला 1200 रुपये पगार होता. 12वीतली मी गोष्ट सांगतो. 12वीतल्या मुलाला म्युझिक मधलं उषा खन्नाचं काम महिना 6000 रुपये, समोरून जर ऑफर आली तर तो काय म्हणेल, काय करेल? पटकन जाईल. पण अशा वेळेस तुम्हाला फोकस राहणं, अशी इतकी आमिष आली अगदी आत्तापर्यंत. आणि मग तुम्हाला नेमकं काय करायचंय हे कळायला लागतं. की तुम्हाला की म्युझिक, आय शुड ॲग्री की म्युझिक हे कधीच माझं ब्रेड अँड बटर नव्हतं. नेव्हर. अजूनही नाही आहे. म्युझिक मधनं केवळ आनंद घ्यायचा आणि आनंद मिळेल तिथेच वाजवायला जायचं आणि आटापिटा करून करायचं. मला कोणतरी बनायचंय, मला कोणतरी व्हायचंय असं. कारण मी आत्तापर्यंत कधीच उमेदवारी केली नाही, कोणाकडे गेलो नाही. मी 3 सिनेमांना म्युझिक दिलं, पण मी कोणाकडे माझे बघा मी असं म्युझिक देतो, कुठला तुमचा पुढचा सिनेमा असेल तर मला सांगा, किंवा काय काम असेल तर द्या, कधीच नाही गेलो. पण काय एक फोकस राहून काम करत राहिलास ना आणि सिन्सिअरली केलं. जे काय आलं काम, जे अंगावर
आलं ना काम, समोरून सांगितलं अरे हे असं आहे, याला म्युझिक द्यायचंय, ठीक आहे, शेवटी काम बोलतं. बरोबर, तुम्ही काम करत राहा. अगदी. हो, तू जसं व्हायोलिन वाजवतोस तसं एक स्वरलीन वाद्य वाजवतोस. स्वरलीन आपल्याला माहिती आहे की एक म्युझिशियन म्हणून सामान्य प्रेक्षकांना किंवा ते नुसतं जे आवड असते ऐकायची आवड म्हणजे आवडीने ऐकत असतात, पण असा डिफरन्स कळत नाही. तर तू इतकं छान वाजवतो स्वरलीन, तर एक तर थोडक्यात तू स्वरलीन बद्दल थोडं सांग आणि त्याच्यावर काहीतरी एक झलक. चालेल? चालेल. हे जे वाद्य आहे हे व्हायोलिनपासूनच बनवलं आहे. म्हणजे व्हायोलिन, मॉडिफाईड व्हायोलिन आपण याला म्हणू शकतो. म्हणजे अगदी स्ट्रिंग्स व्हायोलिनसारख्याच ट्यून्ड असतात याला. फक्त व्हायोलिनला जी बॉडी असते ती बॉडी याला नाही, च्या ऐवजी इथे ब्रिज, हा ब्रिज जो आहे हा हस्तिदंती ब्रिज आहे. याला इथे हे बघा, इथे एक मेकॅनिकली जोडलेलं आहे या ब्रिजला, आणि त्याला हा आपल्या पूर्वीचे जे ग्रामोफोन असतात ना त्या ग्रामोफोनचा हा कर्ण आहे. तर आता बघा, मी इथे असं इथे टॅप केलं ना तर इथून आवाज येतो. हा म्हणजे होतं काय की हा जेव्हा ह्या ब्रिजला तुम्ही जेव्हा मेकॅनिकली कनेक्ट करता तेव्हा हा व्हायोलिनचा साऊंड म्यूट होतो, आणि तो म्यूट झालेला साऊंड इथून ॲम्प्लिफाय होतो. ह्या सगळ्याचा रिझल्ट म्हणून, म्हणजे हे झालं मी थोडं टेक्निकली सांगणं झालं, पण ह्या सगळ्याचा रिझल्ट असा होतो की ह्याच्यातून साधारण सारंगी किंवा तार शहनाई याचा टोन, त्याच्या जवळपास जाणारा टोन तयार होतो, जो तुम्ही नंतर साऊंड सिस्टीममधून त्याला EQ किंवा वेगवेगळे इफेक्ट्स वगैरे देऊन तुम्ही सारंगीच्या किंवा तारशयनाईच्या जवळ याचा टोन नेऊ शकता, आणि त्याला स्वतःला पण एक वेगळा टोन आहे. हे जे वाद्य आहे हे मी 1992 साली संगीतकार नंदू हुनप यांच्याकडून त्यांनी मला हे दिलं, आणि खरं तर ते 2 वर्ष पडून होतं. म्हणजे आता काय करायचं या वाद्याचं, थोडंफार व्हायोलिनसारखंच आहे, कधीतरी मी वाजवायचो. 1994 साली जेव्हा आम्ही आवाज की दुनिया हा फ्लोअरवरती आणला, म्हणजे जेव्हा तो त्याचे प्रयोग करायचं ठरलं, तेव्हा सारंगी आणि तार शहनाई याचे जे वेगवेगळे पीसेस आहेत हे आम्ही या वाद्यावरती वाजवले. आणि त्यानंतर मग वेगवेगळे संगीत संयोजक जसं की आप्पा वडावकर किंवा अरविंद हसबनीस, कमलेश भडकमकर, अशा वेगवेगळ्या संगीत संयोजकांनी याचा रेकॉर्डिंगमध्ये पण वापर केला. आणि अगदी आवर्जून सांगायचं म्हणजे बंदिश बँडिट्स ही सिरियल जर कोणी बघितली असेल, वेब सिरीज, तर त्यामध्ये या वाद्याचा एक वेगळाच वापर, म्हणजे त्यामध्ये त्या कॅरेक्टरने हे वाद्य इन्व्हेंट केलं असं दाखवलं आहे, आणि त्याला देवलीन असं नाव दिलं आहे. तर एपिसोड नंबर 2 आणि एपिसोड नंबर 10 याच्यामध्ये प्रॉमिनंटली हे वाद्य दिसतं. हे वाद्य म्हणजे याच्यावरून त्यांनी त्याचे रिप्लिका एक शूटिंगसाठी म्हणून तयार केला, पण बॅकग्राऊंडला मीच वाजवलं आहे, आणि हेच वाद्य आहे म्हणजे. तर त्याचं नाव देवलीन असं त्यांनी ठेवलं आहे, तर ते तुम्हाला ऐकता येईल त्याच्यामध्ये. तसं तू ना इतके सगळे वेगवेगळ्या शोजमधून म्हणजे कार्यक्रमातून तू वाजवत असतोस विविध वाद्य, की स्वरलीन, मेंडोलीन, व्हायोलिन. तसंच तू स्टुडिओसुद्धा खूप काम केलं आहे. हो. म्हणजे रेकॉर्डिंग करता, आणि अप्पांमुळे एक काय, अप्पा म्हणजे एक आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे मी त्यांच्यावर असं खूप असं, मी पुण्यात
असल्यामुळे, ते मुंबईत असल्यामुळे असं एकत्र खूप काम केलं नाही. पण बुवा साठ्यांचे कार्यक्रम असले की ते हार्मोनियमला, आम्ही कीबोर्डला वगैरे, ती एक मस्त गमतीशीर आणि फार मस्त माणूस आहे आप्पा. म्हणजे त्यांच्याबरोबर तू खूप काम केलंय. स्टुडिओतला अनुभव म्हणा किंवा एक काय त्यांच्याबद्दल, आप्पांबद्दल तू सांगशील? आप्पांबद्दल मी जर सांगायला गेलो तर आपल्याला वेगळा एपिसोड करावा लागेल. नाही, पण थोडक्यात सांग अगदीच. पण मी असं म्हणेन की आप्पांकडून खूप गोष्टी शिकायला मिळाल्या मला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रोफेशनलिझम. प्रोफेशनलिझम कशाला म्हणतात? आज अनेक लोकांना प्रोफेशनलिझम म्हणजे काय हेच माहिती नसतं. म्हणजे खूप अगदी तुम्ही सिरियस वगैरे राहाल अशातला भाग नाही. पण समोरचा मनुष्य तुम्हाला ज्या कामासाठी म्हणून पैसे देतोय ते काम त्याच्या सॅटिस्फॅक्शन पर्यंत तुम्ही अशा प्रकारे करा की त्याने परत तुम्हाला बोलवलं पाहिजे. करेक्ट, बरोबर. आणि त्यातनं तुम्हाला आणि त्याला, या दोघांनाही आनंद मिळायला पाहिजे. ह्याला प्रोफेशनलिझम म्हणतात. तुम्ही फक्त पैसे घेता म्हणून तुम्ही प्रोफेशनल नाही. तुम्ही पैसे घेता, ओके, दॅट्स ऑल. पण म्हणजे हे इतक्या लेवलला होतं ना की एकदा नवीन असताना मी आप्पांच्या रेकॉर्डिंगला 10 मिनिटं उशिरा गेलो. तर आप्पा तेव्हा काही बोलले नाही. नंतर म्हणाले की महेश, तू 10 मिनिटं उशिरा आला. मी म्हटलं हो आप्पा, जरा नाही, आपल्याला जर 10 वाजता बोलवलंय ना तर 10 वाजता आपलं वाद्य रेडी पाहिजे, माईक समोर आपण रेडी पाहिजे 10 वाजता. तुम्ही जेव्हा 10 मिनिटं उशीर करता, आज स्टुडिओचं भाडं एका तासाला 1000 रुपये आहे. म्हणजे तुम्ही एक 100-200 रुपयाचं तरी नुकसान करताय त्या प्रोड्युसरचं. करेक्ट. आणि मग तुमची जी काय बिदागी आहे त्याला ते 100-200 रुपये कापले तर कसे वाटतील? नाही, बरोबर ना ते. आणि तो एक भाग तुम्हाला नेहमी लक्षात घ्यायला हवा. एवढंच नाही, अशा अनेक गोष्टी आप्पांकडून शिकायला मिळाल्या. अवेलेबल सिच्युएशनमधून, अवेलेबल रिसोर्सेसमधून कसं चांगल्यातलं चांगलं काम काढावं. म्हणजे भक्ती बर्वेंचं एक नाटक रातराणी, तुला आठवत असेल, त्या रातराणीमध्ये असं दाखवलंय की भक्ती बर्वे स्वतः एक पियानिस्ट आहेत आणि त्यामध्ये व्हायोलिनिस्ट, म्हणजे त्यांचे जे प्रियकर्ते व्हायोलिनिस्ट दाखवले. तर ते वेस्टर्नचे पीसेस होते व्हायोलिन. आणि पुरुषोत्तम बेर्डेने त्याचं बॅकग्राऊंड म्युझिक केलं होतं. आणि आप्पा वडावकरांकडे ते काम आलं होतं. आप्पा वडावकरांनी मला बोलवलं. मला वेस्टर्न नाही वाजवत, पण आप्पांनी त्यातले काही बॅकग्राऊंडचे पीसेस माझ्याकडून तेव्हा वाजवून घेतले होते. त्या वेस्टर्न स्टाईलने त्यांनी ते वाजवून घेतले होते. ते असं नाही, असे अनेक, म्हणजे आमचा हिंदोळेश्वरांचे हा कार्यक्रम त्यांनी संगीत संयोजन जे केलं, त्यात आम्ही त्यावेळेस नवीन होतो, म्हणजे या फील्डमध्येच 1988 साली. पण त्यांनी मी, विजू तांबे, नीला सोहनी, अविनाश मयेकर अशा लोकांकडून त्यांनी इतका छान तो ग्रुप सजवला होता. आणि म्युझिक मधला एक त्यावेळेचा असा नावाजलेला ग्रुप म्हणून तेव्हा त्याचं नाव झालं होतं. मी को प्रोड्युसर होतो त्या कार्यक्रमाचा आणि आप्पा वडावकरांनी संगीत संयोजन केलं होतं. आप्पा म्हणजे एकदम किती अनुभव ना. ओंकार स्वरूपा असो, फिटियारन अंधाराचे जाळे असो, ते अगदी गजाननराव वाटव्यांनी गायलेली गाणी जी बुवा साठ्यांनी गायलेचं दरखळ रिअरेंज करून काय सुंदर केलं. तो एक वेगळाच विषय आहे. मला असं सांग, आता आपण त्या स्टुडिओतल्या वातावरणाबद्दल किंवा रेकॉर्डिंगबद्दल बोलत होतो. कधी कधी असं होत असेल ना की तुला वाजवायला बोलवलं आहे आणि दिलेला पार्ट तू नोटेशन समोर दिलेलं असल्यामुळे ते तो वाजवून मोकळा झाला. कशा करताय काय बरेचदा कळत पण नाही. पण असं कधी एकदम जाणवलं आहे की बाहेर ऐकू आलंय की अरे हे कधीतरी आपण रेकॉर्ड केलंय, असं कधी झालंय? हे अनेकदा झालंय. पण त्यातला एक
मेजर हे तुला सांगतो प्रसंग की साल मला आठवत नाही, पण नरेंद्र भिडे हो त्यांचा मला फोन आला होता. बर. ते स्वतः कोल्हापूरला होते. हां मी माझ्या घरी होतो. ते म्हणाले की पुण्याला येतोस का, आपल्याला एक 10 बॅकग्राऊंडचे पीसेस करायचे. म्हटलं अरे मला ना आज संध्याकाळची गाडी पकडून सोलापूरला जायचंय, पद्मजा फेडाणींचा कार्यक्रम आहे. तर तो म्हणाले की अरे माझं 10 बॅकग्राऊंडचे म्युझिक पीसेस रेडी आहेत आणि त्यात मला स्वरलीन ऍड करायचंय. बर. म्हटलं कसं करणार मग. तेव्हा मी थोडा विचार केला. मग असं झालं, पुण्यावरून त्यांच्या रेकॉर्डिस्टने MP3 फॉर्मॅटमध्ये मला ईमेल केले 10 पीसेस. बर. माझ्या घरी सेटअप होता, रेकॉर्डिंगचा सेटअप होता. ते पीसेस मी माझ्या घरी 10च्या 10 रेकॉर्डिंगचे ते पीसेस मी रेकॉर्ड केले, नोटेशन काढून सगळे रेकॉर्ड. ते व्यवस्थित वेव्ह फॉर्मॅटमध्ये मी हे पण केले आणि त्याची एक CD बनवली. मी संध्याकाळी सोलापूरला निघून गेलो. दुसऱ्या दिवशी नरेंद्रने येऊन ती CD घेतली. ओके झालं, इथे संपलं ना सगळं. त्यानंतर जवळपास 2 वर्षांनी मी माझ्या घरी बेडरूममध्ये काम करत बसलो होतो. बाहेर एक सिनेमा लागला होता आणि सिनेमा माझी बायको आणि मुलगा बघत होते. त्याचे बॅकग्राऊंड पीसेस ऐकताना म्हटलं हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. ठीक आहे वाटतं आपल्याला काही वेळेस. आणि तो सिनेमा संपला आणि माझा मुलगा ओरडला, बाबा तुमचं नाव. म्हटलं काय. आणि मग मी बाहेर आलो तर तिथे होता स्वरलीन महेश खानोलकर. बरं. तो सिनेमा होता हरिश्चंद्राची फॅक्टरी. क्या बात आहे. तो ऑस्करला जाऊन आला. मला काय पत्ताच नाही. बरं ते जे MP3 पाठवले होते त्याच्यावरती सब्जेक्ट म्हणून त्यांनी फॅक्टरी म्युझिक असं लिहिलं होतं. मला वाटलं नरेंद्रकडे कुठल्या तरी फॅक्टरीचं म्युझिक आलेलं आहे आणि ते त्याने करायला म्हणून पाठवलंय. हे ते हरिश्चंद्राची फॅक्टरी होती. आणि बरं मी त्याला विचारलं नाही हे कशासाठी आहे बाबा काय. मी आपलं वाजवलं आणि मोकळा झालो. मग असं अनेकदा होतं, अनेक जणांच्या बाबतीत आणि म्युझिशियन्सच्या बाबतीत तर होतच होतं. आता ते कुठलं वसंतराव देशपांडेंचं बायोपिक मी वसंतराव त्याचं ते ललना गाणं आहे ना, ते ललना न भेटली ते गाणं आहे ना, त्याच्यात 5 ट्रॅक वाजवलेत मी. बर. आणि त्याचं रेकॉर्डिंग मालाडला झालं आणि तो रिलीज झाल्यानंतर अमेरिकेत माझ्या मुलाने मला ते पाठवलं, बाबा तुम्ही वाजवलंय का यात. म्हणजे त्याला तिथे असं वाटलं बरं का हे बहुतेक बाबांनी वाजवलेलं. तर मी म्हटलं हा हो. आणि मी ते बघितलं त्याचं सॉन्ग नोटेशन माझ्याकडे लिहिलेलं, अजूनही लिहिलेलं आहे. तर म्हटलं हो रे हे गाणं खूप गाजतंय, मी वसंतराव मधलं आहे म्हणून. तेव्हा मला कळलं. आणि असं होतं म्हणजे म्युझिशियनच्या बाबतीत तर खूप होतं. मला एक सांगतो, व्हायोलिन स्वरलीन तू वाजवतोस, पण तुला मेंडोलिन जे म्हणजे तू वाजवतोस ते ठरवून ते वाद्य आवडतं म्हणून वळलास की काय म्हणजे नेमकं. तो किस्सा खूप मजेशीर आहे. एकतर मेंडोलिन मी कमी तिथे आम्ही या तत्वावर वाजवतो. म्हणजे जिथे गरज असेल तिथेच मी मेंडोलिन वाजवतो आणि माझी लिमिटेशन्स मला माहिती आहे. पण तरी देखील मेंडोलिनचे मी बरेच कार्यक्रम केलेले आहेत ॲज अ मेंडोलिन वादक म्हणून. आणि काही काही कार्यक्रमात तर एक्सक्लुझिव्हली मेंडोलिन, म्हणजे मी फक्त मेंडोलिन वाजवायचं, बाकी काहीच नाही. त्याच्या रेकॉर्डिंग्स पण मी अनेक जणांकडे, आप्पाजींकडे पण केल्या आहेत आणि अरविंद हसबनीस त्यांच्याकडे पण खूप मी मेंडोलिन वाजवलं. झालं असं की आम्ही कॉलेजमध्ये आमचा ग्रुप होता, वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करायचो. पैसे किती मिळतात याच्याशी संबंध नव्हता, पण
कुठेही, म्हणजे कधी मराठी गाणी पण वाजवायचो, कधी कुठल्या स्पर्धेला वाजवायला जायचो. ते दांड्या होत्या ना तेव्हा, दांड्याराज, हा म्हणजे गरबा. गरबा नाही, गरब्यानंतर ते दांड्या खेळायला लागले. तर त्या दांड्याला नुसतं म्युझिक. तर तेव्हा काय तर 6/8 मधली गाणी, 6/8 म्हणजे खेमटा, यातली कुठली गाणी, म्हणजे हे मी सांगत असेन 82ची वगैरे गोष्ट, हो 81-82 वगैरे या काळात. तर ते कॉन्ट्रॅक्ट असायचं. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, असं सोसायट्यामध्ये, आता ते मोठ्या स्तरावरती होतं मैदानात वगैरे. तर सोसायट्यामध्ये असं 2 वाद्य, त्याच्यावर एखादा ढोल, मग एक ढोलक, कोंगो, एवढे 5 जण जायचे. रोज त्यांनी 3 तास वाजवायचं आणि 10 दिवसाचं ते कॉन्ट्रॅक्ट असायचं. तर आम्हाला एक असं गुजराती एरियामध्ये एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, म्हणजे आमच्या ग्रुपला. आणि आम्ही गेलो आणि ती खेमट्यातली गाणी, मैं तो भूल चली बाबुल का दिन ही अशी गाणी आम्ही वाजवत होतात. एकामागोमाग एक वाजवत होतो 3 तास. मी व्हायोलिनवरती वाजवत होतो आणि माझा मित्र अकॉर्डियनवरती वाजवत होता. तर साधारण तो त्या दिवशीचा कार्यक्रम संपल्यानंतर, म्हणजे ते दांड्या संपल्यानंतर ते गुजराती लोक येऊन म्हणाले की कल थी ये नथी जोए म्हणून, म्हणजे व्हायोलिन नको म्हणाले. बर. तर नथी जोए, हा सॅड छे म्हणाले. सॅड आहे. सेड म्हणजे सेड म्हणाले ते, सेड म्हणजे सॅड. तर सॅड, त्यांना सॅड वाटलं ते व्हायोलिन. म्हणजे आता असं होतं की दिवसाचे 100 रुपये पर हेड आणि 10 दिवस, म्हणजे 1000 रुपयावरती पाणी ना. ही गोष्ट 82 साली, म्हणजे खूप मोठं होतं ते. बरं, असंही नव्हतं की अच्छा उद्यापासून हा नाही का, मग दुसऱ्याला बोलवा. आमचा ग्रुप होता ना तो. तर डिस्कशन झालं रात्रीच बरं का, की आता काय करायचं, तू काय करणार, मग तू गिटार वाजवशील. तर मी म्हटलं नाही, गिटार कसं वाजवणार मी अचानक असं. तर मी त्यांना म्हटलं की मेंडोलिनचे जे लेफ्ट स्ट्रिंग आहे ही एक्झॅक्टली व्हायोलिनचीच आहे, सेम ट्युनिंग पण तसं आणि फिंगरिंग पण तसंच असतं. फक्त मला प्लेक्ट्रमची जरा प्रॅक्टिस करावी लागेल. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मी हरिभाऊ विश्वनाथ दादर यांच्या दुकानात गेलो. 300 रुपयाचं मेंडोलिन घेतलं, 80 रुपयाचा पिकअप घेतला. तिथून मी याला गेलो प्रभादेवीला. स्वामी म्हणून एक दुकान आहे, त्यांच्याकडून अहुजाचा अँप्लिफायर घेतला 10 दिवसाच्या भाड्याने. दिवसाचं भाडं काहीतरी 25 रुपये. तर बाबा मी 250 रुपये नाही देणार, मी फक्त 150 रुपये देईन, म्हणजे अशी बोली वगैरे करून. आणि 10 दिवस, दुसऱ्या दिवशी मी ते पिकअप वगैरे लावून संध्याकाळी गेलो आणि तीच गाणी टांग 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 ही मेंडोलिन वाजवली. दिवसभर एकदमची प्रॅक्टिस केली आणि वाजवली गाणी. झाल्यानंतर ते म्हणाले हा सरस, म्हणाले हा सरस, हा जो आहे म्हणाले. मग असं झालं की पुढचे 9 दिवस ते मेंडोलिन हातात राहिलं ना, त्यामुळे त्याची एक ऑटोमॅटिक रियाज झाला. आणि हा मेंडोलिन वाजवतो असं थोडंफार पसरलं. ते पसरत मग कोणाकडे, अरे हा मेंडोलिन वाजवतो का, चला याला मेंडोलिनला बोलवा. पण मी कोणाकडे ते शिकायला गेलो नाही. आणि जिथे कमी तिथे आम्ही मेंडोलिन हवंय, चला मी मेंडोलिन वाजवतो म्हणून असं मग ते सुरू झालं. मग ते त्याची रेकॉर्डिंग्स, मग स्टेजवर वगैरे असं 2 इन्स्ट्रुमेंट्स असंच ते. तू खळे काकांबरोबर बऱ्यापैकी काम केलंयस ना, म्हणजे कार्यक्रम आहेत किंवा बरेच काही सहवास खळे काकांचा बऱ्यापैकी. म्हणजे पहिली श्रीनिवास खळे संगीत रजनी 1991 साली वाजवली होती पार्ल्यामध्ये, दीनानाथ मंगेशकर. खूप मोठा कार्यक्रम झाला होता, ज्याचे निमंत्रक होते पु ल देशपांडे. आणि स्वतः पाडगावकर साहेब होते,
आपले भीमसेन जोशी, गायला तर इतके दिग्गज कलाकार होते, म्हणजे सुरेश वाडकर, अरुण दाते, शंकर महादेवन, त्याच्यानंतर अनुराधा मराठे, देवकी पंडित होती, स्वतः हृदयनाथ मंगेशकर आले होते, शंकर महादेवन सांगितलं ना मी, ते पण होते, असे अलकनंदा वाडेकर ते पण होत्या. ती मी पहिली खळे रजनी वाजवली. आणि त्यानंतर जेव्हा जेव्हा म्हणून खळे रजनी ठरायची तेव्हा राजा आयस नारे खळे काकांचा फोन यायचा. आणि म्हणजे आता त्यांचा फोन आला म्हणजे ती आज्ञाच असायची आमच्यासाठी. तर 2012 पर्यंत म्हणजे ते असेपर्यंत ऑलमोस्ट सगळ्या खळे रजनी नंतर मला वाजवायला मिळाल्या. अनेक रेकॉर्डिंग्सही नंतर वाजवायला मिळाली मला. सहवास तर मिळालाच. तू आता बघ दोन्हीकडचा आर्टिस्ट आहेस, म्हणजे स्टेज आर्टिस्ट पण आहेस आणि स्टुडिओत वाजवणारा पण आर्टिस्ट आहेस. तुला काय म्हणजे असं फरक वाटतो की स्टुडिओत वाजवणं आणि स्टेजवर वाजवणं हा एक पहिला प्रश्न, आणि तू रमतो कुठे हा दुसरा प्रश्न. दोन्हीकडे तुम्हाला, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी आधी देतो की दोन्हीकडे तुम्हाला संगीतच वाजवायचं असतं. रमतो कुठे म्हटलं तर स्टेजवरती तुम्हाला समोर लगेच प्रतिक्रिया मिळते ना. तुम्ही छान वाजवल्यानंतर तुम्हाला लगेच समोरून दाद मिळते. बरोबर. त्यामुळे तिथे तुम्ही खुलता. बरोबर. वेअर ॲज स्टुडिओमध्ये तुमची जरा जरी काही चूक झाली तरी तुम्ही रिटेक तर करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे एखादा पीस तुम्ही वाजवल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की नाही अजून काहीतरी आपण छान वाजवू शकू, तर तो तुम्ही पीस जास्तीत जास्त खुलवूही शकता. बरोबर. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत. पण मला असं वाटतं की स्टुडिओमध्ये कितीही तुम्ही वाजवत असलात तरी तुम्ही स्टेजवरती रसिकांसमोर यायलाच हवं. कारण कलाकार म्हटल्यानंतर त्याला रसिकांची दाद ही मिळालीच पाहिजे. मला याचं सल म्हणून आपण की अनेक असे वादक कलाकार आहेत ज्यांनी इतकं छान छान वाजवून ठेवलेलं आहे जे रसिकांना माहितीच नाही. अनेक वादक नाही माहिती. वादकांबद्दल गायकांची नावं येतात पण वादक दिसत नाही. स्टेजवरती आत्ता दिसायला लागले. आत्ता चॅनल्समुळे अनेक वादकांना सेलिब्रिटी स्टेटस पण मिळायला लागले मीडियामुळे. पण अनेक असे वादक आहेत जे इतके छान छान आहेत, खूप वरच्या दर्जाचे आहेत, पण ते त्यांची नावं पण लोकांना माहित नाहीत. तर वादकाने स्टेजवर यावं आणि स्टेजवर जी स्पॉन्टेनिटी लागते ना, ह्या स्पॉन्टेनिटीमुळे खरं तर माझी आणि आप्पा वडवकरांची ओळख झाली. की म्हणजे मी आप्पांना ओळखत होतो, आप्पा मला ओळखत नव्हते. आणि एका कार्यक्रमात असं झालं की शुक्रतारा मंदवारा हे गाणं एक गायिका होती, ती नेमकी हिंदी ऑर्केस्ट्रा मधली गायिका होती. आणि पहिला पीस आम्ही वाजवला, पीस संपला आणि त्या गायिकेने पहिलं कडवं उचललंच नाही. बरं. आता तीन तीन ना गे ना धी धी ना ना धी धी ना ना एवढं आवर्तन अख्खं रिकामं जाणार. बरोबर. ते आवर्तन मला दुसऱ्या बीटला कळलं की ही उचलत नाहीये, तर मी एवढा फक्त पीस वाजवला मध्ये आयत्या वेळेस अगदी. तोपर्यंत गायिकेला कळलं होतं की अरे आपण पीस नाही उचललं. तिने मी कशी शब्द, आणि हे जे मी एवढं फक्त केल्यानंतर प्रेक्षकातून क्या बात आहे असा आवाज आला. बघतो तर तिकडे एक सफेद आकृती दिसली मला, ते आप्पा वडवकर होते. आप्पा वडवकरांनी कार्यक्रम संपल्यानंतर मला 10 रुपये बक्षीस दिले. ही आप्पा वडवकरांची एक वेगळी खासियत आहे.
मी म्हटलं हे बाप्पा हे कसले 10 रुपये? तर म्हणाले की मला कार्यक्रमात सगळ्यात जास्त ज्याचा परफॉर्मन्स आवडतो त्याला मी 10 रुपये क्या देतो बात आहे. आणि आजच्या 10 रुपयाचा मान तुझा म्हणून. वा तिथून माझी आप्पा वडवकरांची ओळख झाली. वा वा. तर मी म्हणतो ही जी स्पॉन्टॅनिटी आहे ना ही खूप महत्वाची असते. स्टेजवर तर तुम्हाला अनेकदा असं होतं की गायक स्केलच बदलतात हो किंवा रुटीन बदलतात. रुटीन म्हणजे जे रिपिटेशन्स वगैरे असतात किंवा किती वेळ थांबायचं आहे किंवा काय हे ते लक्षात राहत नाही किंवा ही स्पॉन्टॅनिटी तुम्हाला असणं रेकॉर्डिंग मध्ये प्रेझेन्स ऑफ माइंड तर खूप वेगळं, खूपच महत्वाचं आहे. त्यावेळेस तुम्हाला गाणी पण बदलावी लागतात. खूप वेगळं हे असतं आणि त्या 3 तासात तुम्हाला सगळं सादर करायचं. करेक्ट. वा महेश, खरं तर ना तुझी कारकीर्द तू जरी म्हणत नसलास तरी ती खूप मोठी आहे. खरंच आहे. म्हणजे हा तू काय ते एक प्रामाणिक कलाकार जो तुझा आतला आहे ना ते सगळं तू प्रामाणिकपणे बोलतोयस की मी खरं तर काही असं केलं नाहीये वगैरे वगैरे. तुझे सारखा माझी म्हणजे आपल्या नंतर आधी ज्या चर्चा झाल्या तेव्हाही तू असाच बोलत होतास. पण तू एक प्रामाणिक आर्टिस्ट आहे आणि त्या प्रामाणिकपणामुळेच तो इतके वर्ष छान काम करतोय आणि सगळ्यांचा म्हणताना चहिता कलाकार तसा तू आहेस. त्यामुळे मला तुझ्याशी आज बोलताना फार मजा आली. धन्यवाद. हा खरंच मनापासून धन्यवाद. अगदी खरंच. धन्यवाद. नो फॉर्मॅलिटी. नमस्कार, मी महेश खानोलकर. स्वरश्रीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.